आज आहे रविवार आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मला पुढच्या अर्धा तासात तयार होऊन मला बैठकीला जायचं आहे. मी श्री सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जात असते दर रविवारी. तर आता मी तयार होते आणि पटापट चहा वगैरे करून रेडी होऊन निघायचं आहे. आता मी तयार झालेली आहे आणि येस, रेडी टू गो फॉर श्रवणासाठी. खूप चांगलं श्रवण असेल आजचं आणि माझ्या वर्षातली म्हणजे 4 जानेवारी 2026 म्हणजे माझ्या वर्षातली पहिली बैठक या वर्षातली. आणि आता चहासुद्धा तयार झालेला आहे आणि आय एम रेडी टू गो राईट नाऊ. पण आज मला सकाळी मी खूप लवकर घर सोडलं तरीसुद्धा मला खूप उशीर झाला आजही बैठकीला जायला. तिथे मनाचे श्लोक सुरू झाले होते आणि मी अजून रिक्षातच होते. सो तरीसुद्धा म्हणजे समर्थांनी मला बैठकीपर्यंत आणलं, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आणि बैठक संपल्यावर भाजी मार्केटमध्ये मी उतरले आणि आजचा रविवारचा बाजार होता. तर मला ज्या ज्या काही लागणाऱ्या भाज्या होत्या त्या सगळ्या मी घेतल्या आणि मला असं वाटलं की थोडंसं अजून काहीतरी शॉपिंग करावी. तर मला एक चांगलं असं एक ट्रक होता तिथे, छोटा टेम्पो, आणि त्यांच्याकडे असं त्या टेम्पोमध्ये असं खूप चांगले नमकीन गोष्टी होत्या खायला आणि त्या गोष्टी मला खूप आवडतात आणि मी त्यातले काय घेतलं सामान आणि मी लेट्स गो टू होम. आणि घरी आल्यानंतर मग पटापट सगळं आवरलं आणि पुन्हा आता स्वयंपाक करायला मी घेणार आहे. जस्ट आता 11-11:30 वाजले असतील म्हणून आलू पराठे करायला घेतले. हे बटाटे उकडून ठेवले होते, ते बटाटे किसून घेतले. आता याच्यात मला थोडेसे मसाले वगैरे टाकायचे. जसं की आता माझ्याकडे यावेळी आलू पराठा करण्यासाठी जिरावन मसाला नव्हता, पण आता घरातले जे काही बेसिक मसाले होते ते हळद आहे, लाल मिरची पावडर आहे, परत तंदुरी मसाला थोडासा मी टाकला त्याच्यामध्ये आणि जिरावन मसाला नव्हता. जिरावन मसाला हे आलू पराठ्यामध्ये टाकलं की ते खूप असे प्रॉपर टेस्ट येते त्याला. हे मला दिल्लीमध्ये मी एकदा आलू पराठा खाल्ला तेव्हा मला कळलं. तर जिरावन नाही म्हणून पावभाजी मसाला थोडा टाकला आणि थोडा तंदूर मसाला टाकला आणि पूर्ण मिश्रण मी मिक्स केलं आणि मग ह्याचे व्यवस्थित 4 गोळे तयार झाले आणि ते आपण पुरणपोळीमध्ये पुरण जसं भरतो तसे हे पराठ्यांमध्ये मी हे असे छान भरले कणकेमध्ये आणि गोळे आणि लाटून हे छानपैकी पराठे भाजले आणि मस्त दह्यासोबत मी खाऊन घेतले. हे सगळं झाल्यानंतर मग घरातली छोटी मोठी कामं सगळी केली. हे पराठे, दही आणि पराठे आजचे इतके सुंदर आणि टेस्टी झाले होते. त्याचा म्हणजे अख्खा सुगंध त्याचा इतका छान होता घरामध्ये. म्हणजे आलू पराठा इज द बेस्ट फूड असं मला नेहमी वाटतं. सो लेट्स गो. आता मी जरा जेवण करून घेते. जसं आलू पराठे आणि दही खाल्ल्यानंतर हे सगळं माझं जेवण मस्त टाकाटाक झालं टी व्ही बघत आणि नंतर मग मी माझं किचन वगैरे पूर्ण साफ केलं. आता किचन ऑफिशियली क्लोज झालं दुपारी 3 वाजता. मग मी आराम केला पूर्ण म्हणजे 2 तास आणि नंतर मग मी जेव्हा उठले तेव्हा अंधार पडला होता, 6 वाजलेले संध्याकाळचे. आणि मग मी थोडंसं केसांसाठी ब्लो ड्राय वगैरे करत बसले. त्याच्यानंतर 7 वाजत आले तर मी उपासना करून घेतली
आणि उपासना झाल्यानंतर मग मी चहा वगैरे केला किचनमध्ये जाऊन, आणि चहा वगैरे झाल्यानंतर पुढच्या डिनरची तयारी केली. आणि रात्रीचं जेवण झाल्यावर मग हे भाजी निवडण्याचं कामं, उद्याची तयारी. उद्या सोमवार, शाळेला जाण्याची तयारी. तर भाजी निवडणे, भाजी निवडल्यानंतर मग माझ्याकडे थोडासा वेळ होता. मग मी थोडंसं नेल आर्ट वगैरे करत बसली स्वतःच्या हातांवर. आणि लेट्स डन. आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि आजचा हा व्लॉग पण कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.